मौजा अमरावती येथील शीट क्रमांक 25 प्लॉट क्रमांक 25 ही जागा शहीद सैनिक स्मारकाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत माजी सैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। ही जागा शहीद सैनिक स्मारकाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत माजी सैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटनेद्वारे मौजा अमरावती येथील शीट क्रमांक 25 ही जागा एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर समोरील शीट क्रमांक 25 ही जागा शहीद स्मारकाकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ही खुली जागा यथोचित असून शहीद स्मारकाचे पावित्र्य राखण्यास इतर कुठलीही जागा यापेक्षा उचित नाही। या ठिकाणी शहीद स्मारकाचे लवकर बांधकाम व्हावे या अपेक्षेने बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। मी बहादूर माजी सैनिक संघटनेचा अध्यक्ष BS राय बोलतो आणि आम्ही इथे सर्व एकत्रित यासाठी झालो माजी सैनिक की सर्वात प्रथम आमचं निवेदन होतं की इथे जे आमचं शहीद स्मारक आहे ते इथे शहीद स्मारक झालं पाहिजे। दुसरा मुद्दा होता ECSचे खाली करून आमचं तिथं विश्रामगृह तयार झालं पाहिजे आणि तिसरा मुद्दा आमचा हे होता सैनिक कॉलनीमध्ये सभागृह बनण्याबद्दल होता आणि आमचे हे 3-4 मुद्दे आवश्यक होते ते आम्ही सांगितले। बच्चू कडू भाऊंनी आम्ही मंजूर केलेत आणि आम्हाला ते मिळतील अशी अपेक्षा करून आशा करून आम्ही संपतो। धन्यवाद। मी पूर्व सुभेदार प्रदीप गायकवाड बोलत आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबाकडे आणि बच्चू भाऊ कडू साहेबांच्या माध्यमातून मुख्यतः 3 मागण्या देण्यासाठी इथे आलेलो होतो। ते मागण्या आम्ही बच्चू भाऊकडे पहिलेच पोहोचवल्या होत्या। तर त्यातली एक मुख्य मागणी होती शहीद स्मारकाबद्दल। ते आज इथं त्यांनी सांगितलं कारणे लागलेली आहे। दुसरी होती ACHS बद्दल। ACHS आमचं जे एक तर हॉस्पिटल बनलं पाहिजे, जे जागा आहे जागा अवेलेबल आहे ते हॉस्पिटल बनलं पाहिजे आणि ती जी जागा आहे ज्या ठिकाणी आता हॉस्पिटल आहे ती जागा सैनिक आरामगृह होतं तर ते तिथे आरामगृह तयार झालं पाहिजे। आणि तिसरा एक मेन मुद्दा होता जे 5 एकर आम्ही जमिनीची मागणी केली आहे जे सैनिक कल्याण कार्यालयासाठी आणि जे सैनिकांच्या कल्याणासाठी जे काही तिथं करता येईल आपल्याला उभारता येईल त्यासाठी आमच्या 3 मागण्या होत्या। त्याच्याबद्दल आम्ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यासोबत सर्वप्रथम बोललो होतो आणि त्याच्यानंतर आज आम्ही इथे ते कागदाची पूर्तता करून आज हे मार्गी लावण्यासाठी इथे आपण मीटिंगमध्ये उपस्थित झालो होतो आणि आम्ही आशा करतो की हे जे आमच्या मागण्या आहे ते तुर्तास लवकरात लवकर मार्गी लावतील अशी आम्ही शासनाकडून अपेक्षा करतो।